दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कधी जा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताजी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रैजन्मी देवांचिया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुगया देवा यावरी न करावा अभिनू संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत केली पायवाट उलंघिला माया घाट जिही हरी आठविला जिवे हृदयी धरिला। आज या ठिकाणी या पवित्र अशा आश्रमामध्ये गंगोत्री आश्रम येथे भगवान परमात्मा श्री पंढरीनाथांच्या समोर या पवित्र अशा संत जनाईंच्या नगरीमध्ये सेवेसाठी निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य भगवान जगद्गुरु तुकोबारायांचे पटशिष्य निळोबाराय महाराज यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये जो काही पराक्रम केला पुरुषार्थ केला त्या पुरुषार्थाचं चिंतन करणारा आजचा अभंग आहे। विठ्ठल थोडासा परिहार तो म्हणजे असा की आपल्या पवित्र अशा परंपरेमध्ये सद्गुरु मोतीराम महाराजांच्या परंपरेमध्ये एक महान अधिकारी संत महापुरुष होऊन गेले। काही ज्ञात काही अज्ञात, काही प्रसिद्धीला आली, काहींची प्रसिद्धी झाली नाही, पण मोठ्या अधिकार संपन्न संतांची मोठी एक माळ आपल्या या परंपरेत होऊन गेलेली आहे। त्याच्यामध्ये हरिभक्तीपरायण स्वानंद सुख निवासी वैराग्य मूर्ती श्री गुरु सोपान काका महाराज आणि इसादकर त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं पुण्यतिथीच्या निमित्तानं हा मोठा महोत्सव या ठिकाणी सुरू आहे। या मठाचे विद्यमान मठाधिपती काकांचे नातू हरिभक्तीपरायण निवृत्तीनाथ महाराज यांच्या आज्ञेने आपण थोडा वेळ भगवान परमात्म्याची सेवा करणार आहोत। विठ्ठल महापुरुषांचे सोहळे केले पाहिजे। महात्म्यांच्या सोहळ्याने आपल्या जीवाला परमोच्च आनंद प्रदान होतो आणि आपल्याला परमोच्च आनंदाची काय होत असते, प्राप्ती होत असते। म्हणून संतांचे सोहळे आणि आपल्या जीवनामध्ये आपण करत असतो हे आपल्या कल्याणासाठी आपल्या भाग्यासाठी नव्हे तर आपल्याला त्यांची सेवा घडावी, त्यांच्यासारखा अधिकार आपल्याला प्राप्त व्हावा याच्यासाठी केली जातात। आणि महाराज म्हणतात धन्य दिवस आजी झाला सोनियाचा सोहळा भक्ताचा आरंभीला। असे ऐशियाचे चरित्र आवडी जो ऐके तो या भक्ता बरोबरी तुके भोगी वैकुंठीची निज सुखे बोलिले सोमुखे श्री विठ्ठल। धन्य धन्य ते भक्त ज्या कारणे श्री भगवंत
ऐशियाचे पवाडे करीत विश्व उद्धरत तेने आपणच नाही परमात्मा सुद्धा त्यांचे सोहळे करत असतो। पण ज्ञानोबारायांचा सोहळा, नाथरायांचा सोहळा, आपल्या मीराबाईंचा सोहळा, जनाबाईंचा सोहळा, नामदेवरायांचा सोहळा आदी करून सगळे संतांचे सोहळे परमात्मा श्री पंढरीनाथ स्वतः करत असतात। आणि आपलं तर आद्य कर्तव्य आहे का या महापुरुषांनी आपल्यावर अनंत प्रकारचे उपकार केलेले आहेत। त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याकडे काही नाही। महाराजांचा तुका म्हणे काय होऊ तर आई जीव ठेवू पायी संतांची किंवा काय द्यावी त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी वरचा कमी करा, वरचा पुण्याचा कमी करा, खाली ठेवा। तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही। महाराज म्हणतात की त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्यासाठी आमच्याकडे काही नाही। त्यांचे उपकार कधीही भेटू शकत नाहीत। असे उपकार त्यांनी आपल्यावर केलेले आहेत। मग काय उपकार केला महाराज? त्यांनी आपल्याला वाट दाखवली, जीवन जगण्याचा मार्ग दाखवला, देवाच्या जवळ जाण्याचा मार्ग दाखवला। महापुरुषांनी अनंत उपकार केले। एका एका उपकाराचं वर्णन जर करायचं झालं तर आपलं जीवन अपुरं पडेल, एवढे उपकार महापुरुषांनी केले। मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संत तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता। रस्त्यातल्या ज्या काही सुखदुःखाच्या ज्या काही भूमिका होत्या, ज्या काही बाजू होत्या, तर त्यांनी आपल्या जीवनातून त्या दूर केल्या आणि स्वज्वल मार्ग आपल्याला दाखवला। म्हणून त्या महापुरुषांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत। होते उपकार अगणित, होते उपकार अगणित, होते उपकार अगणित उपकार केले। वाट दावी त्याच्या पुण्या नाही पार होती उपकार अगणित। अगणित उपकार आपल्यावर जीवावर त्यांनी केलेले आहेत। म्हणून त्यांचा हा पवित्र असणारा हा महान पवित्र असा उत्सव, पवित्र सोहळा काकांचा सुरू आहे। आणि त्या निमित्ताने वेगवेगळ्या महापुरुषांच्या सेवा रोज होत आलेल्या आहेत। आपले आल्या भागात एक करीतो नाम तुझे उच्चारितो या नयन आपल्याला आजी सेवा करायची आहे। आणि या सेवेसाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचे पटश्री निळोबाराय महाराज यांचा अभंग आहे। निळोबाराय या अभंगाच्या द्वारा महापुरुषांनी जो काही पुरुषार्थ केला या पुरुषार्थाचं चिंतन सांगतो। संत जीवन हे पराक्रम करण्यासाठी आलेले जीवन आहे। सामान्य लोक विषय भोगण्यासाठी येतात, विषयाचा आनंद लुटण्यासाठी येतात। या जन्मामध्ये येऊन आपण काय करायला पाहिजे याची जाण त्यांच्याकडे शिल्लक राहते। पण महात्मे मात्र विचार करीत असतात। महापुरुषांच्या जीवनामध्ये विचार असतो, ते नेहमी सावध असतात आणि आपण नेहमी बेसावधपणाने जीवन जगत असतो। माणसांना आम्ही जगतो तो म्हणले, पण आपल्या जगण्यामध्ये त्यांच्या जगण्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे। ते जे विचार करतात ना ते कशाचाच विचार करत नाही। महात्म्याला उंची सापडते कशामुळे? डोंबाऱ्याच्या पोरीचं एकच लक्ष असतं, दोरी, दुसरं लक्ष तिच्या जीवनामध्ये नसतं। डोंबाऱ्याच्या पोरी कोण पैसे टाकायले, कोण नोटा टाकायले, कोण हालत घातली काही पाहत नाही ती डोंबाऱ्याची। ती फक्त एवढंच पाहते, इथून तिकडं जायचं, तिकडून इकडे यायचं, याच्या पलीकडे तिचं साध्य नसतं। तसं महापुरुषांच्या जीवनामध्ये बाकीचं काही साध्य नसतं।
त्यांच्या जीवनात एकच साध्य असतं, भगवत प्राप्ती. विठ्ठला बाकीच्या गोष्टीचा विचार महात्मे करत नाहीत. महात्म्यांना बाकीच्या गोष्टीचा विचार करण्याची काही आवश्यकता नाही. कारण त्यांचं असं आहे, त्यांच्याजवळ सर्व गोष्टी आहेत, काही मिळवण्याची गरज. समर्थाचे घरी सगळ संपदा, नाही तुटी कदा काशयाची. लाखाचा पाक करण्याचं सामर्थ्य त्यांच्याकडे, म्हणून ते काही विचार करतच नाही. आणि ते स्वतःच्या सामर्थ्याचा उपयोग स्वतःसाठी सुद्धा करत नाहीत. हे लोक जगद्गुरु तुकोबा यांच्याकडे एक ब्राह्मण आला गुरुदेवा, आणि आल्यानंतर कीर्ती ऐकली होती महाराजांची. आणि कीर्ती ऐकून आल्यानंतर तो ब्राह्मण जगद्गुरूंच्याकडे आलेला आहे. महाराजांना म्हणायला लागलं, महाराज मी दुबळा ब्राह्मण आहे, म्हटले गरीब आहे वा, आणि काय आता माझा ब्राह्मणाचा मागण्याचा अधिकार आहे, माझा धर्म आहे, म्हणून तुमच्याकडे आलो. काही थोडं बहुत कर्ज वगैरे मला याच्यातून तुम्ही मुक्त करू शकता का? महाराज म्हणायला लागले, बाबा आता मी लोहगावला येऊन बसलेलो, हे दुसऱ्याचं गाव आहे आणि माझ्याकडे तुला देण्यासाठी काही नाही, पण मी तुला एका माणसाचं नाव सांगतो, त्याच्याकडे जाय आणि त्याने जे तुला दिलं ते प्रसाद म्हणून त्याचा स्वीकार कर, आपल्या घरी निघून जा. ठीक आहे. आपल्या शिवजी कासाराकडे पाठव. शिवजी कासार बसलेली होती आणि आपल्या आवताच्या पासा सगळ्या शेवटून आणलेल्या होत्या. काही पेरणी करून काही आता कामाला लागायचं म्हणून तयारी सुरू होती. आणि एवढ्यामध्ये हा ब्राह्मण गेला आणि म्हणायला लागला, मला जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्याकडे पाठवलेले. आता तुकोबारायांची आज्ञा शिवजी कासाराला प्रमाण होती. काय इच्छा आहे म्हटले, सांगा. काय इच्छा नाही, आम्हाला असं आहे की काहीतरी प्रसाद म्हणून द्या. 4 आवताच्या पासा होत्या, त्यांनी 2 उचलले. हे बघा, या 2 तुम्हाला 2 मला राहतात. ब्राह्मणाच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलं. म्हणला, नाव मोठं लक्षण खोटं, इतक्या दुरून आलो म्हणला. कधी कधी होत होतं नाही का, गरीबाच्या लग्नाला गेल्यानंतर मिष्टान्न खायला मिळतात आणि श्रीमंताच्या घरी गेल्यानंतर कधी भात सुद्धा पुरत नाही. त्याला म्हणायचं नाव मोठं लक्षण खोटं. विठ्ठल एवढं मोठं नाव ऐकून मी आलो आणि प्रसाद म्हणून काय केलं, मला आवताच्या पासा थोडासा संकोच वाटला. पण बाबा रिकाम्या हाताने जाण्यापेक्षा काहीतरी आपल्या ग्रही घेऊन गेलं पाहिजे, म्हणून त्या 2 आवताच्या पासा आपल्या डोक्यावर ठेवल्या, निघाल्या. ओझ होऊ लागलं म्हणून 1 पास फेकून दिली, एकच घेऊन गेली. ब्राह्मणाच्या बायकोनी पाहिल्यावरती पास अशी चमचम चमचम चमकायला लागली. बायको म्हणायला लागली, कुठे गेला होता? म्हणजे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबा यांच्याकडे. काय दिलं? काय दिलं म्हणजे एवढं नाव मोठं आहे, काही दिलं नाही. एका माणसाने आवताच्या पासा दिल्या, मी एक टाकून दिलेली, एक घेऊन आलो. अहो ती डोक्यावरून खाली काढून पाहत चमकायला लागली. म्हणला, जग माझी निर्वत्सना करायला तू तरी करू नको. नाही नाही म्हणे, काढून पहा. काढली तर ती पास सोन्याची झाली. बायकोला म्हणायला लागला, ही धर ती टाकून दिलेली बनवली तुम्हाला म्हणायला. आता काही पुन्हा ठेवली व याच्यात नाही का नाही. मी एवढं का सांगितलं, सर्व सामर्थ्यानं सर्व गुण संपन्न असणारे संत आहेत. बाकीच्या गोष्टीचा विचार करण्याची गरजच नाही. महाराज संत जीवनात सर्व प्राप्ती होते कशानं? वागण्याला, बाकी कशानच नाही. जे माणसं शुद्ध जीवन जगतात, शुद्ध आचरण जगतात ना, त्यांच्या जीवनामध्ये काही कमी पडत नाही. आणि ज्यांची वाट चुकली, पाऊल इकडे इकडे पडला, त्यांच्या जीवनात ब्रह्मदेवानं जरी साम्राज्य दिलं तरी पुरत नाही. विठ्ठल ते बलवान आहे. संताकडे सर्व प्रकारचं बळ आहे. संता एवढं बळ या विश्वामध्ये कुणाकडेच नाही, कुणाकडेच नाही. महाराज सांगतात, ऐसे बळ
महाराज आईचे बळ नाही अनिकाचे अंगी तप तीर्थ जगी दान व्रत असं पण कुणाच्या शरीरामध्ये नाही. मग एवढं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं कसं काय प्रश्न पडेल जीवा. हे एवढं सर्व काही जे मिळायचे ते महापुरुषांना मिळालं कसं, त्यांना त्यांच्या पदरामध्ये एवढी प्राप्ती झाली कशी. एवढ्या प्राप्तीचं कारण काय आहे, त्यांनी जीवनामध्ये एक मोठा पुरुषार्थ केलेला आहे. साधकाच्या जीवनामध्ये प्रतिबंध निर्माण करणारी माया आणि मायेच्या द्वारा संभवणाऱ्या काही गोष्टी आहेत तिच्यापासून उत्पन्न होतात. लोकेशना मायेपासून जन्माला येते, दानेशना मायेपासून जन्माला येते, विद्येशना मायेपासून जन्माला येतात. आणि हे षड रिपू काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे मायेपासून जन्माला येणारे जीव आहे. जगामध्ये आतापर्यंत असं कधी घडलं नाही की कोणता एखादा साधू ऋषी एखाद्या गोष्टीत अडकला नाही म्हणायचं. बाबा परमार्थात येतात कोट्यावधी पण टिकतात एखादे सगळे टिकत नाही. शाळेत सगळे विद्यार्थी येतात, काही क्लासवर अधिकारी होतात, काही बशी मागं, काही पुढाऱ्याच्या मागं, काही पानपट्टीवर, काही कुठं काही कुठंच नसलेले. मग ते असं कुठंतरी सदुपयोग होतो. तसंच आहे ज्ञानोबराय सुद्धा सांगतात. भगवान परमात्म्याने अर्जुना सांग अर्जुना मनुष्याणां सहस्रेषु हजारांमध्ये असते जिया महापुरी निगदाती कोटीवरी प्राप्तीची पैल तिरी पायला निघे. एखादाच महाराजांची भाषा आहे विरळा पावे विरळा पावे विरळा पावे विरळा परमार्थामध्ये येऊन या गोष्टीपासून सावधपणाने जीवन जगणारा साधक एखादा सापडतो. एखादा हजारो नाही निगताती कोटीवरी पण प्राप्तीची पहिलं तरी कोणी कशाला बोलतात, कोणी कशाला बोलतात, कोणी भगवान परमात्मा स्वतः शत्रू होत असतो. बघा भगवान बाबा साधकाचा शत्रू जगात कोणी पहिला देव आहे, दुसरं कोणीच नाही. जग काय करतो, जगाच्या हातात काय. जग फार झालं तर तंबाखू सोडताना महाराज बरोबर नाही इतकंच म्हणते. त्याच्या पलीकडे पुढे येऊन म्हणायला ती माघारी. पुढे येऊन असा कोणी जन्माला आलाय का बहादर पुढे येऊन अवगुण सांगणार. आल्यावर तेच लोक हात जोडतात. महाराज तुमच्यासारखा देवाचा अवतार दुसरा कोणी नाही. तुमची बरोबरी या जगात कोणी करू शकत नाही. काय तुमची विद्वत्ता, काय तुमचा अभ्यास, काय तुमचं गाणं, किती लोक तुमच्या पाठ असं ते म्हणतात. कोणते जेवून हात धुवून बाहेर गेल्यानंतर निंदा करणारे इतक्या दुबळ्या स्वभावाची ही लोक असतात. महागारी निंदा करतात पण जवळ येऊन आपण सांगू शकत नाही. बाकीची माणसं आपलं काही करू शकत नाही. साधकाचा सर्वात मोठा शत्रू परमात्मा आहे आणि तो मात्र क्षणोक्षणाला परीक्षा पाहत असतो की हा खरंच भगवत भक्त आहे का.
हे पहा पुन्हा एक विचार, काही महाराज संतांचीच परीक्षा का, कोळशाची परीक्षा घ्यायची गरज नाही, गरज सुवर्णाची घ्यावी लागते ना. सुवर्णात दोष सापडतात, सुवर्णात मिसळ सापडते, कोळशात काही मिसळ असतात, कोळशात काही दोष असतात का सांगा मला? नसतात. म्हणून साधूची परीक्षा घेतली जाते आणि स्वतः परमात्मा घेतो. कोणत्यातरी गोष्टीमध्ये साधू अडकतोच, मोठे मोठे अडकले, मोठे मोठे एक एक नाव. अहो देवपदाला प्राप्त माणूस जर चांगला वागला तर देव होऊ शकतो बरं. स्वच्छ मनानं परीक्षेमध्ये जर पास झाला तर तो देवाचं पद हिरावून घेऊ शकतो. एक काका मोतीराम महाराज, माधव मामा मारुती महाराज, रंगनाथ गुरुजी परभणीचे, जनाबाई देव झाले. विठाला पण काहीतरी प्रलोभन दाखवतो. बाल्य अवस्थेमध्ये तपश्चर्या केलेल्या ध्रुवाला प्रलोभन दाखवलं. 5.5 महिने बिना अन्न पाण्या वाचून तपश्चर्या केली. शेवटी विचारलं, ध्रुवा तुला काय पाहिजे? काही नको देवा, बापाची मांडी आहे. मागायची गोष्ट आहे का? ते मेल्यावर आपोआप 7 बारला नाव लागले ना, ते कठीण नाही ना. उपमन्यूंनी काय मागितलं? मला दूध पाहिजे. शनिवार बाजारातून एक म्हैस नेली तर गल्लीला दूध सरळ ते मागे. म्हणजे भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ देव येऊच देते. आम्ही विष्णुदासी सांडिली वासना, असे कठीण. महाराज म्हणतात तू मोठ्या मोठ्यांना ठकवलंस पण आमच्या जवळ ते चालणार नाही. अज्ञानी बाळक ठकविला तू, अज्ञानी बाळक ठकविला तू, मोठे मोठे थकवले, काहीतरी कुठंतरी त्याच्यामध्ये अडकले. अरे बाबा सामान्य माणसं कशाचे आले? भगवान शंकरासारख्यांना माईला जिंकता आलं नाही. महादेव बडादेव, आता श्रावण सुरू आहे ना, सब देवन का बाबा. पण त्याचा घोटाळा नाथ महाराजांनी उघडा केला. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्मयाचा मातेरा, इंद्रचंद्राशी दरारा लाविला जिणी तो केवळ पंचानन, येडका मदन तो केवळ पंचानन. भगवान शंकरांनी एकदा आईसाहेबाचा त्यांचा काही वाद झाला. होतोच, नवरा बायको, महाराज महाराजीन काय, पोलिसीन काय, देव देवीन काय, बुवा भोईन काय, भांडण होणारच. असं थोडंच आहे. 2 गोष्टी एकत्र आल्या की कधीतरी त्याच्यात काय निर्माण होते? विषमता निर्माण होते. बघा तशी शंकरामध्ये झाली विषमता निर्माण आणि म्हणायला लागले, पार्वती आता काही मी प्रपंचामध्ये येणार नाही. आपल्या परमार्थात 2 गोष्टी असतात, अनुताप आणि वैराग्य. आणि संसारात 2 गोष्टी असतात, संताप आणि वैताग. संसारात 2 गोष्टी, संताप आणि वैताग. आणि परमार्थामध्ये अनुताप आणि वैराग्य. पहिली पाहिजे अनुताप. दुसरं चिरंजीवी पदा सांगितलं ना, ऐसा अनुताप नित्य वाहता तव वैराग्य येता याच्या हाता. मग वैराग्याची कथा ऐका आता सांगेल. चिरंजीवी पद जो महाराजांच्या शिक्षण संस्थेमध्ये
प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या महाराजाला अगोदर चिरंजीवीवर पाठ करायला लावतात आणि त्याला त्याचा अर्थ सांगतात. कशासाठी? जन्मभर त्यानं कुठं शेण खाऊ नये म्हणून. विठ्ठल चिरंजीवी पद म्हणजे दिशा दाखवणारं ठिकाण आहे बाबा. वाचन करणाऱ्या अभ्यास करणाऱ्या लोकांची संख्या आता कमी होत चाललेली आहे. पूर्वी श्रोताही अभ्यास होता आणि वक्त्यालाही अभ्यास करावा लागायचा. आता श्रोत्याची श्रवणाची विचारसरणी घसरलेली आहे. यांचं काही पाठ नसतं, त्याला काही कळत नाही आणि दोन्हीचा आनंद लग्नाला जाऊन भेटतो. लोक म्हणतात रात्रीच्या सारखं कीर्तन कधी ऐकलं नव्हतं. बरोबर आहे, तो गाढव तू गाढव. परमार्थ निर्माण झाला की मग पाठीमागं फिरत नाही. झडझडोनी वाहिला अशा पद्धतीनं तो निघतो. भगवान शंकरामध्ये भांडण निर्माण वाद झाल्यावर शंकरजी म्हणायला लागले सतीला, सती माते मी चाललो, घर सोडून गेले तर खूप दिवस झाले. सतीनं खूप वेळा परत आणण्याचा प्रयत्न केला, पाया पडायला लागली. स्वामी बोलू नये, बोलले, रागाच्या भरात चुकले, मध्यस्थी घालते. बाळूदेवाला मध्यस्थी करायला लावली, दत्ता महाराजाला करायला लावली, नाथ महाराजाला शेवटी पाठवलं तुम्ही मठवाले जा. पण सगळ्यांच्या द्वारा भेट गेलं, मग मात्र नारदाची भेट झाली. असे काही काही नारद असल्याशिवाय काही गोष्टी चांगल्या होत नाही. जगात नारदाच्या प्रवृत्तीचे खूप लोक आहेत, म्हणून काही गोष्टीचा संयम राखतो. नारदाला विचार, नारदजी आई साहेब काय झालं? पाया पडते. पडू नका पाया, दुःख सांगा, तुम्ही संत माय बाप कृपा. नारद म्हणले अडचण काय सांगा? अहो तुमचे महादेव 12 वर्ष झालं घर सोडून गेलीत, माझा संसार उघड्यावर पडला. भगवान शंकर काही घरी यायला तयार नाही म्हटले. मग काय करावं लागेल? शंकराचा सोपा पर्याय, फार अवघडात पडू नका, मी तुम्हाला सांगतो ते करा. गंगाखेडला जा, एखादं कटरेली ते दुकान पहा, एखादं सुंदर नख पॉलिश, चांगली सुंदर चांगल्या क्वालिटीची ती हे घेऊन या. चांगला एखादा हे आणा आणि रंग बदलून बऱ्याच दुकानामध्ये सेल लागला, एखादी चांगली साडी आणा आणि नेसून तोंडावर पदर घेऊन शंकरजींच्या समोर जा आणि कैलासात आणेपर्यंत तोंड उघडू नका. पार्वती म्हणले येतील ते वैराग्याचे मिळेल, असले वैराग्यवान बकळ वाया गेलेले पार्वतीनं पदर घेतला शंकरच्या सर. शंकराचं भजन सुरू आहे. ओम जय जय राम कृष्ण हरी, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय. एक घुंगराचा पाय आपटल्याबरोबर 8,10,000 लय वाढली महाराज. श्रीराम जय राम. पुन्हा तर 8,500 आणि दुसरा पाय आपटल्याबरोबर ती पार्वती पुढं, शंकर पाठीमाग. कोणची गोष्ट पण आमच्या ग्रामपंचायतच्या सदस्याचं सांगाल का मी? नाही. भगवान सती पार्वती पुढे, शंकर पाठीमागे. नाचत नाचत कैलासामध्ये आणल्यानंतर असा हात पकडला पार्वतीचा, म्हणायला लागली पार्वती हे प्रिय वल्लभा सर्व कांतेन मुखदर्शनम तवंडी दाखवल्यावर पदर पाठीमागे सारला आणि पाहिलं दारे हे तर आपलंच गिरायक आहे. ते म्हणले पार्वतीला म्हणाले पार्वती तूच आहेस का? पार्वती म्हणली मीच नाही, तुमचं तप हेच आहे का सांगा. असे मोठे मोठे जर मायेच्या द्वारा वाया जाऊ शकतात तर इतराचा पाडको
वाया गेले याच्याद्वारे कोणी कशाला आडले, कोणी कशाला आडले, काही लोकेशडीमध्ये, काही विद्येशडीमध्ये, काही देहाच्या अभिमानामध्ये, काही ज्ञानाच्या अभिमानामध्ये. देवाच्या जवळ जाण्यासाठी मार्ग एकच आहे भक्ती, पण वाया जाण्यासाठी अनंत मार्ग आहेत ना, अनंत मार्ग आहेत वाया जायला. ज्ञानी लोकांनी ज्ञान मिळवलं, ज्ञानाचा अभिमान भगवंताच्या जवळ जाऊ देत नाही. मदहोनी ज्ञानी, ज्ञानी माणूस असं वाकून चलतच नाही, छाती काढूनच चलतो. अल्पविद्या परी गर्भ शिरोमणी मदहोनी ज्ञानी साधन जरी होय ज्ञान गर्वताटा. नरकामध्ये घालतो अभिमान. पण अनंत मार्ग आहेत, कोणी कशात कोणी कशात कोणी कशात अडकतो. पण महाराज आमच्या महापुरुषांचं मात्र नाही, कशातच अडकले. शंकरासारखा महात्मा अडकू शकतो, पण तुकोबराय अडकत नाही, तिच्या पाया पडतात. जाई हो तू माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैशे न हो. बोट ठेवायला बाळूदेवा जागाच नाही तुकोबरायांच्या चरित्रात, ज्ञानोबारायांच्या चरित्रात, मोतीराम महाराजांच्या चरित्रात, रंगनाथ गुरुजींच्या चरित्रात, काकांच्या चरित्रात, मोठ्या महाराजांच्या चरित्रात. ही जागा चुकीची आहे असं दाखवणार एखादा तरी प्रसंग कुणाच्या दृष्टीस येऊ शकतो. लोकांनी प्रयत्न केले, त्या काळातला राजा छत्रपती शिवराय उदार झाले. साधूच्या बद्दल अंतःकरणामध्ये निष्ठा होती, प्रेम होतं. देवाचा अवतार असणारा तो राजा होता. लक्षात ठेवा, राजा जगतासाठी होते. काही लोक मिरवतात, राजा आमचा आहे, तुझ्या बापाचं नाव काय विठाला. राजा संत जे कार्य करतात ते जगताच्या कल्याणासाठी करतात, ते काही विशिष्ट लोकांसाठी करतात काही नाही. या जगात जेवढे काही जीव जन्माला आलेले आहेत त्यांच्यासाठी ते कार्य करतात. हा फक्त एवढंच आहे, स्वाभिमान धरणं वेगळं आणि अभिमानानं आपल्याकडे ओढून घेणं हे वेगळं. स्वाभिमानानं ओढून घेण्यात पुण्य आहे आणि अभिमानानं सांगण्यात मात्र दुःख आहे. बरं लक्षात ठेवा. नरा माझी राजे, नरा माझी राजे, थोर विभूती विशेष माझा. आता तिथं भगवंताचा अवतार होते आणि राजा ही देवाची विभूती सांगितलेली. त्या छत्रपतींच्या अंतःकरणामध्ये प्रेम निर्माण झाले. तसा राजा होणे नाही बरं का. कल्याणच्या सुभेदाराची सून आणल्यानंतर गोळवण करून पाठवणारा इतका इमानदार आणि आश्चर्यशील राजा इतिहासात झालाय कसा ना, असे आहे. म्हणून छत्रपतींना देवाची विभूती म्हणायला हरकत नाही, ते आहेतच विठाला. तुकोबारायांच्या बद्दल अंतःकरणामध्ये प्रेमाची सद्भावना निर्माण झाली आणि काहीतरी करून तुकोबारायांना आपण काही सहकार्य केलं पाहिजे. आता काही संस्थानिक लोक असतात, हे मठाधिपती लोक असतात, यांना आपल्या काय असते आणि गरज असते या लोकांना आपली काहीतरी सहकार्य करता आले पाहिजे. काही मंडळी आता आमचे भगवान किती मुलं सांभाळतात नाही, मग स्वतःचे कष्ट करून प्रपंचातून जरी सांभाळायचं कठीण होऊन जातात. नाथ बाबा एवढा उत्सव करतात. या अशा काही सहकार्य करणाऱ्या लोकांना आपलं काय असलं पाहिजे, सहकार्य असलं पाहिजे. कोणी काही करतं, कोणी काही करतं, कोणी काही करतं. फक्त चांगल्या गोष्टीच्या पाठीमागं उभा टाकलं पाहिजे. आपण टाकतो हे आपलं भाग्य आहे, संतांचे संस्कार आहेत आपल्याकडे. आणि मग सगळं ते पाठवलं कुणाकडे, आमच्या जगद्गुरूंच्याकडे. आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी ते पाहिले. ते कुठून आणलं, कुणी पाठवलं, अशी काही जी जिज्ञासा चिकित्सा केल्यानंतर मग सांगितलं, महाराज छत्रपतीने वा बाबा काय राजा आहे, काय त्या राजाचं अंतःकरण आहे म्हणायला लागले. राजाचं मन पाहून माझं अंतःकरण भरून आलेले आहे, पण राजाला जाऊन सांगा आम्हा वैष्णवाला याची काही आवश्यकता नाही. आमच्याकडे असं आहे, महाराज म्हणतात सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, मृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे, अशा प्रकारचा प्रसंग आहे. आणि तुका म्हणे धन आम्हा गोमांस असा,
सोने आणि माती सोने आणि माती सोने आणि समान हे जितके समान हे सोने आणि माती आम्हा समान हे चित्ते, आम्हाला याची काही आवश्यकता नाही. आता त्यांचं जीवन इतकं श्रेष्ठ होतं की व्याधा हातोनी सुटलं विहंग मुजैसा, किंवा हेतो विषयाची दाट झाडी माझी काम क्रोधाच्या चुकावणी आला पहाडी सद आईशी कर्म साम्य दशा जेथ विरे विरेशा कठीण आहे. मग गुरुकृपा उखा उजळली बाबा या मृत्यूदनासाठी. आणि पाहिल्यावर म्हणायला लागले आम्ही देणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल, पण लोकेशने दारिशने वित्तेशने कोणत्याही संकटामध्ये महात्मे अडकले. लोकांनी प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले, पण कुठल्याही ह्याच्यामध्ये नाही. त्यांचं जीवन असं अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीन कर्तव्यता सर्वारंभ परित्यागी पार्था जयाची या गावा अपेक्षेशी नाही रिघावा. ज्याच्या गावात अपेक्षा नावाचा शब्दच नाही ते संत होतात. विठ्ठला नाही चित्ता माना मान मोह माया मिथ्या वर्ते समाधानी आसोनी निनता जाणोनी निनता तया साधू भेट देते अवचितारी. का जन्म जन्मांची वरी जेने साधना साधिली कुशरी आणि या भोगाची वरी घाताला पाषाणू असे जे महापुरुष आहेत. आणि त्यांच्याबद्दल महाराज म्हणतात अभंगाच्या पहिल्याच्या त्यांनी हा जो घाट आहे तो घाट ओलांडला. कोणता? महाराजांचा फुल केली पायवाट. त्यांनी पायवाट केली. कोणती? महाराज देवाच्या जवळ जाणारी वाट त्यांनी निर्माण केली. मोडून या वाटा सूक्ष्म वाया जाणाऱ्या वाटा मोडल्या. विहंगम सूक्ष्म दुस्तर असे काही मार्ग आहेत बघा, ते आपल्याला झेपत नाहीत. योग याग विधी येणे नोहे सिद्धी हे बाकीचे साधन अनेक नका काही गाभाळाचे भरी आणि पडो येते थोरी नागवड. कुंडळ पारायची गवळ नाही. नाना साधनांच्या केल्या खटपटा परी त्या अनुभवती याच्या दारवंठा जाणू जाता जाणीव घाली आड फाटा योगाभ्यासी सिद्धी रोधी जाती वाट. वाया घालणारी साधने जपता विजय मंत्र चढची घाली घाला करिता दान धर्म पुढे पोहे तो फळा सोहळे मिरविता विधिनिषेध असे ऐशी शोधी येले मान करणार परी. अशा खूप वाटा आहेत. साधन चांगले आहेत पण वाया जाण्याचा धोका आहे. वाया न जाण्याचा धोका एकच आहे. तुका म्हणे सोपे
केली पायवाट केली पायवाट तुका म्हणे सोडे केली पायवाट पंढरी वैकुंठ भूमी एका खेड्यामध्ये मारवला तुका म्हणे सोबी केली पायवाट तलावया हो सागर रे हो सागर केली पायवाट अशा अनेक वाटा का मारवतात अनेक मार्गाची तंतू मोडोनी सहजची निश्चिंतू आणि उपायाचा वसंतू केला तेने अमृतांगाती उभे का आपल्या बोधाचे पाडे जेने मार्गाचे केले निवाडे काटे पूर्वाडे खडे निवडिले जेने म्हणून केली पायवाट पायवाट केली आणि काय कशावरून केली पायवाट उल्लंघेला माया घाट या रस्त्यामध्ये माया नावाचा घाट होता काही काही घाट अवघड असतात चढायला मग ते आता सोपे झाले आता सगळे घाट खंदून काढले घाट फुलाच नाही मला कशा पण ते काही काही वेळेला असे बघा घाट असायचे जेव्हा रामचंद्रावर पूर्वी जर जायचं जर झालं ना असा सोबत तो खडा असा डोंगर होता चालताना अजून बरोबर गिरनार पर्वत खडा असं चालावं लागायचं त्याच्यावर आपला ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा कर असं नीट सरळ आता पायऱ्या वगैरे झाल्या आणि मग काय व्हायचं लोक चालताना तिथपर्यंत सहज जायचे पण ते घाट आले की लोक थकायचे हे तसं आहे मायेपर्यंत सगळे गेले पण भगवान म्हणतात मम माया दुरत्या माझी माया बहु कठीण ब्रह्मादिकाशी नुलंघवे जाण जेत इंद्रचंद्र संपूर्ण सहजची निमाने मायेच्या जवळ इंद्रचंद्रा सहित मेले आणि मग तुम्ही मी अमुक असले तर कुठं वाहिलेत पता नाही विठ्ठल पण अशी दुस्तर माया विश्वव्यापी माया तेने झाकोळली काया पण तिला सुद्धा आम्ही तुका म्हणे माया आणि होय दाशी लागे माया आईचे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म अशी दुस्तर असणारी माया सुद्धा आमच्या चरणावर लोटावून घालू लागली पण उलंघिला माया घाट महाराज एवढं सामर्थ्य तुमच्यात आलं कसं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये साधन कोणतं केलं किम साधनाच्या द्वारा कोणत्या साधनाच्या द्वारा हे मायेचा घाट हेलिकॉप्टर वापरलं का विमान वापरलं का फॉर्च्यूनर ती वापरली का कोणती फ्रेगा वापरली का कोणती म्हटले दत्ता महाराजाची वापरली का कोणाची का म्हणले राम महाराज खोरसकराची वापरली कोणती गाडी वापरली सांगा आम्हाला म्हटले बाबा याच्यापैकी आम्ही कोणतीही गाडी वापरली नाही या गाड्या नाही विमानाने नाही हेलिकॉप्टरच्या द्वारा नाही आम्ही एक साधन मात्र वापरलं ते ध्रुव चरणामध्ये साठी हरी आठ
जीही हरी आठविला. आम्हाला एक साधन सापडलं, कोणतं? भगवंताचं स्मरण. जीही हरी आठविला. सतत परमेश्वराचं आम्ही स्मरण करतो, म्हणजे स्मरण साधतो. का? कारण तो परमात्मा असा आहे, सर्व साक्षी तो आहे. गतिर्भृता प्रभू साक्षी, निवास शरणम सुरथ, प्रभाव प्रलय स्थानम, निधानम बीजम व्ययम, करता कर्म याची निपजे, का सजची भाव आशा निपजे, कया दयापासून सहजे विश्वे, का दयाचे नितरंगारे, हे विश्वची चाले निर्धारे, ते आपत्ती शोकाचा का येणीच केला, त्याचं काय वर्णन करावं? का दयाचे भाव मांडित, जेणे जीवाशी होय, का दयाचे स्मरण आठविता, दुःखची नाशे, असा त्याचा प्रतिपादित भाव आहे, असं त्याचं वर्णन आहे. पण बाबा, देवाच्या स्मरणानं अनंत दुःख नाशतात. का? आपुलिया बळे नाही मी बोलत सर्व साक्षी, सखा भगवंत वाचा त्याची म्हणतात, साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी, शिकविता धनी कायम्या पावरे, बोलावी उत्तरे, पर्या विश्वंभरे बोलविले. असा तो आहे. सर्व वृक्षाची पाने हाले ज्याची, राहिली अहंता मग कोठे. सर्व जगताचा सूत्रधार तो आहे. महाराजच म्हणतात, तुका म्हणे त्याची कोण झाली वाटतं, चाललंय का महाराज? तुका म्हणे त्याची कोण जाणे, चर्चा करता येत नाही. तो सर्व सत्ताधीश आहे. मग आपल्याला त्याला जाणून घेण्यामध्ये नाही, त्याला जाणून घेण्यामध्ये समाधान नाही आपलं, बरं का? देव जाणून घ्यायचा विषय नाही. का? महाराज कळालाच नाही. यत कज्जल शिव महिन्यातला श्लोक आहे. यत कज्जलम सिंधू पात्रेण सुरतरवर शाखाली खडी पत्र बरवे, यदि ग्रहित्वा शारदा सार्वकालम तव गुण. अहो, कुणालाच कळला नाही. सहस्रमुखाचा बसो नका बाई वेदा शिकाई. जरा मृदंगाचा आवाज जास्त व्हायला बरं काय, सृष्टीमध्ये कळत पाहिजे. म्हणताना आपला आवाज नवरदेवाचा जे असतो त्याचा कमी पाहिजे, मग भजन रंगत. आपला आवाज पडायला बारीक, आणि ती तरुण पोरे थोडे हल्लं तरी आवाज जास्त निघतोय. असे आता ह्याला काय म्हणतात, असे विठाला सोनका बाई वेदा शिकाई, कळलेची नाही शेष शिनला, झाल्या द्विसहस्र जीवा जीवा, देव कामो विठे बरे. मग कळाला नाही, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त करायचे. म्हणून देवाला जाणून घेऊ नका. मोठ्या मोठ्यांना तो कळाला नाही, त्याचा हाच वाद मिटला नाही. आणखी सर तो सगुण आहे का निर्गुण आहे हेच कळालं नाही. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे. सगुणा निर्गुणा सर्व भास्वतम ईश्वर जगत अखिलम मान्यन्ते. कशा कोण्या किम कुर्वते सा. अरे साधना करावी कशाची मला सांगा. पुस्तकच पुढे नाही, अभ्यास करता येईल.
याचं स्वरूपच उघडं पडलं नाही, हा सगुण आहे का निर्गुण आहे ते, आणि तुम्ही कशाचं ध्यान करणार आहात? मग मुळात प्रश्न असायला निर्गुणाची उपासना करतात, सगुणाची उपासना केली जाते. आम्ही वारकरी त्याला सगुण मानतो, काही लोक त्याला निर्गुण मानतात. जाणून घेतलं तर तो सगुणही आहे आणि नाही जाणून घेतलं तर तो निर्गुणही आहे. याच भानगडी मिटल्या नाही, मग त्याला मिळवायचं कसं प्रश्न आहे. पण तुम्ही त्या उपाधीमध्ये पडू नका. एकच करा, त्याचं नाव घ्या, जी हरी आठवला सदैव त्याचं स्मरण करा. आणि स्मरण करत असताना जीवे हृदय धरीला नुसतं स्मरण करू नका, अंतःकरणपूर्वक जनाबाई सारखं सावता माळ्यासारखं त्याला अंतःकरणामध्ये धारण करा. साठविला दाता धरीला पंढरीचा गळा बांधुनिया हृदयबंदी हात विठ्ठल कोणीला किंवा हा स्वयंची तो स्वय लक्ष्मी स्वयंची तो जगन निवासू का लक्ष्मीचा पतू येशू हृदयी साठविला निश्चय येशू भगवत भाव जाणून अशा त्याला हृदयामध्ये साठवा आणि हृदयामध्ये साठवून त्याचं स्मरण करा. स्मरणात फायदे महाराज म्हणतात, हरिस्मरणाचे बळे अंकित केली कळी काळा. मायाघाट ओलांडला आणि दुसरा फायदा काय झाला महाराज म्हणतात, जिंकोनिया काळा परी गेले. या नामस्मरणामुळे एवढा अधिकार निर्माण झाला. शुद्ध नाम श्री हरी जे निजमुखी लागला चाळा. हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कळी काळा. एका जनार्दनी अखंड सुख सोहळा काळ गुलाम सलाम करी. काळ गुलाम सलाम करू न शके. महाराज ज्ञानोबरायाकडे यायची त्याची मजाल नाही, तुकोबरायाकडे जायची त्याची मजाल नाही, नाथरायांकडे जायची त्याची मजाल नाही, मोतीराम मालाकडे यायची त्याची मजाल नाही. इच्छामरणी साधू येते, काळाच्या हातात नाही. आपण काळाच्या हातात माणसं महाराज झोपीतच गेलो, उठलं सुद्धा नाही, उठलं सुद्धा नाही. काल ती आमुषा झाली, देवाना 2-3 सोमवार तरी त्याला धरू द्यायची होती, रात्रीतून गेलं बघा. तसंही का सा महापुरुषाचं नाही. प्रकाश अभंड देखो, प्रकाश अभंड देखो, प्रकाश अभंड देखो.
काळे काळे केले तोंड आणि प्रकाश अभंड देखोनिया असे म्हणून काळ तिथं तुका म्हणे काळ आता किंवा कोण आता कळी काळा येऊ बळा देईल सत्ता झाली त्रिभुवनी चक्रपाणी कोझ लढीवाळाचा भाग तुका म्हणे घटिका निमिषही न विसरते अशी अवस्था आहे. मी त्याला सोडित नाही असा तो त्यांचा प्रकार आहे. म्हणून कोणाचा जीव काय महाराज म्हणतात जिंकुनिया काळा काळाला जिंकलं आणि कुठे वरी गेले या भूमंडळाहून वरी गेले म्हणजे कुठे गेले हो मला सांगा. ज्ञानोबराज म्हणतात जीव दशा जर फार झाली तर शिवपदापर्यंत जाईल त्याच्या पलीकडे होईल. राष्ट्रपतीपेक्षा मोठं पद आहे का? राष्ट्रपती म्हणजे सगळ्यात मोठा. बाप मोठा का सासरा मोठा? बाप मोठा नाही. बापापेक्षा मोठं पद आहे का? मी बाप झालो मोठं पद नाही. म्हणलं मी आता कोणा तरी बापच आहे ना पण जो कोणा तरी बापच आहे. बाप पदापासून ती व्यावृत्ती होत जाते पुढं पुढं. तसं आहे बाबा. आई झाला याच्यापेक्षा मोठं पद नाही. गुरु झाला याच्यापेक्षा मोठं पद नाही. ब्रह्म झाला शिव झाला शिवाच्या पुढे जाऊन निष्काम ब्रह्म झाला. आता याच्या पुढे तर काही कोणतं पद नाही. ज्ञानोबा म्हणतात ब्रह्मेशाना परवते वाढणीची नाही जीवाते. ब्रह्मशानाच्या पलीकडं ब्रह्मदेव ब्रह्मपदाच्या पलीकडं जीव जाऊ शकत नाहीच. गेलाच नव्हता आतापर्यंत. पण आमच्या महापुरुषांनी मोठा पराक्रम केला. काय केला ते सांगतो. एकदा भजन करा विठो महापुरुषांनी आपल्या कीर्तीचा ध्वज उभारिला. ध्वज ते लोकावरी ऐशी चराचरी. खूप वर्णन आहे. ज्ञानोबा समाधीला बसतानाचा प्रसंग आहे. 10 मिनिटं सांग. समाधी सोहळ्याला सगळे आले. वरून इंद्र शजीशे ब्रह्मादेव सगळे आले. पंढरीने आले कशी पुंडलिकादेव ज्ञानदेवा सगळे अनेक विष्णू भक्त आपण सगळे आले. पण पाताळात कोणी आलंच नव्हतं. हजेरी घेतली. हजेऱ्यापूर्वी चाली दिलं म्हणजे हजेरी घेणं. म्हणा पिंपरी म्हणा गंगाखेड म्हणा इसाद म्हणा अमुक म्हणा तमुक अशी नाव घ्यायची. म्हणजे कोणी हजर आहे का ते पाहायचं पडकऱ्यामध्ये वगैरे. मग ते अशा चाली द्यायच्या. मग तिथं सगळे आले. म्हणले अरे पाताळातला कोणी मेंबर नाही आला. म्हणले नाही आला आणि ना काही होते आपल्याला त्याची मर्जी आहे. हे वाटले या नसता नाही बघा. परमार्थ हा काय कोणाच्या बलात्कारानं बळच करायचा नसतो. बरं लक्षात ठेवा. बलात्काराने बळच याच आमच्याकडे असं नाही. ज्यांची इच्छा आहे ते येतात. ज्यांची इच्छा नाही ते येत नाही. इच्छा असणारा 12 कोसावून येतो आणि इच्छा नसणारा इथं राहून झोपतो. असा प्रकार असतो. शेष आला नाही पण कीर्तन सुरू झालं नामदेव रायाचं. आणि कीर्तनामध्ये काय झालं. महाराज त्या काळातलं कीर्तन धन 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 सुद्धा ऐसा रंग स्थिरावला ऐसा रंग स्थिरावला
तेने वचकला उठीला पाताळीचा शेष. आणि त्याला कळालं, काय म्हणले, विचारलं काय ज्ञानोबराचा सोहळा. महाराज आपल्या मस्तकावरची पृथ्वी अशी नामस्मरणाच्या बळावर हल्ला ठेवली आणि सहस्रवदन स्तुती करी. आणि मग ज्ञानदेवा ते वाहुनी तुळशी मंजिरी आणि ज्ञानदेवा ते पूजिले. म्हणजे त्यांची कीर्ती पाताळात, त्यांची कीर्ती स्वर्गात आणि त्यांची कीर्ती कुठं, 21 स्वर्गामध्ये. असा महापुरुषांनी पराक्रम महाराज निरामने ब्रह्मेशा निराम ब्रह्मेशा
भगवान महाराज बाळू महाराज हे अशी म्हणणार लोक असल्यावर म्हणायचं असं भजन नाही तर सध्या भजन म्हणण्याचा काही विषय राहिला नाही आपलं येईल आणि त्याच म्हणा मृदंगे चांगले हे लहान लिंबू असून सुंदर आहे आणि हे मृदंगे चांगले आहे म्हणजे दोघांना लय कळेल असा मृदंगे मिळणं सध्याच्या काळात भाग्याची गोष्ट नाहीतर गाण्याचं वाटलं नको आता हे सुरू व्हायला आहे पुन्हा बोलल का पाहुणी लाविले निशाण पाहुणी लाविले पाहुणी लाविले निशाण पाहुणी लाविली निशाण त्याने त्या ब्रह्मपदाच्या निशाण लावला उभारीला ध्वज निशाण म्हणजे झेंडा कीर्तीचा झेंडा वर नेऊन लावला सोपान काका सारख्यांची कीर्ती त्रैलोक्याच्या वर गेली आणि त्याने हा भक्तीचा मार्ग सन्मार्ग त्याने आपल्याला दाखवला म्हणून निळामणी ब्रह्मेशान पाहुणी लाविली निशाण जिही हरी आठविला जीवे हृदयी धरिला ज्ञानोबा माऊली पाहुणी लावली निशाण
जिही हरी आठविला जिवेद दही धरला. आजी आमच्या नाथ बाबांच्या आज्ञेनं माझ्याकडे सेवा आली. मला फोन आला, म्हणले नाना अशी अशी अडचण आहे. आणि ती अडचण खरी बरं. आमच्या मी म्हणायचे सगळ्यात त्यांना, यमुनाबाई तुकारामजी शिरवळकर वारकऱ्याची आई होत्या. यमुनाबाई वारकऱ्याला उपाशी, मोठ्या घराण्यातल्या बाया त्या, पण स्वतः कष्ट करून वारकरी जगवायच्या. एकदा यमुनाबाईला बोलताना, बाई आता आहेत लोक करू द्या सेवा, नाही म्हणल्या वारकरी आपलं दैवत आहे आणि वारकऱ्याची सेवा करणं हे फडकऱ्याचं काम नाही. फडकरी मालक नाही, वारकऱ्याचा सेवक आहे म्हणल्या. पण सेवा करायची त्यांनी स्वतः वारकऱ्यांची. काही दिवसापूर्वी त्यांचं देहावसान झालं. दादा गेले आणि धोंडपण दादा गेल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली फार. आता पोटचा मुलगा गेला होता, मग एखाद्या आईला कसं समाधान वाटेल नाही का. मग तेव्हापासून त्यांनी हाय खाल्ली आणि त्यांचं देहावसान झाल्यामुळं आज त्यांची नातू भागवत बुवाची, आमच्या इथं भागवत महाराजांची, श्रीनाथ महाराज, गुरुवर्य श्रीनाथ महाराज, श्री गुरुवर्य भागवत महाराज, अशी परंपरा सांभाळते दोघं भावंड महाराज. भजन संप्रदाय जोमान दादाचं भजन प्रभू, दादाचं भजन आम्ही एक महिना सप्ताह केला दादाच्या बरोबर. एक महिना भजन. सुरुवातीला रामभाऊ कोष्ट्याचा सप्ताह म्हणजे नामदेव वल्लापड्याचा 1 महिनाभर करायचा. भाद्रपदात देवकराचा सप्ताह करायचा. आश्विनात टेंबूकराचा सप्ताह, महिन्याचा, 7 दिवसाचा सप्ताह नाही, महिन्याचा सप्ताह टेंबूकराचा. आणि शेवटचा सप्ताह पांडव पंचमीला शेवट शिरवळकराचा सप्ताह 1 महिन्याचा. या 4ही घराण्यात मी भजन केलेलं आहे. रामभाऊ कोष्टा सगळं केलं भजन. भाद्रपदात देवकरा संघ भजन. आता शेवटच्या दिवशी यायचे ना आपले काळूबा महाराज, त्यांच्या घरी एक महिना भजन केलेलं. 1 महिना. आणि 1-2 वर्ष नाही, सलग 12 वर्ष मी चातुर्मास केला. 12 वर्ष यांच्याबरोबर भजन केलं. आणि पद्मशाली धर्मशाली टेंबूकरा होता. आणि शेवटला दादाच बरोबर. दादाचं भजन म्हणजे चातुर्मासाची सांगत आहे. दादाच्या भजनाचा आनंद महाराज फार मोठे घर. नामदेवांना टेंबूकर वगैरे आपल्या जनाबाई मंदिरात एकदा त्या प्रभू मोसाईनी महाराजांनी आणली होती. आमच्या झोल्याला सारखी यायची साहेबराव नाना, आमच्या तुकाराम सरमुळे ती महात्मे यायची, नामदेवांना, सोपान काका आता येतातच. अशी संत मंडळी यायची. भरपूर कीर्तनं व्हायची आश्रमामध्ये, झोल्याला व्हायचे, गावात व्हायचे. ते असे या अपरिहार्य कारणामुळे महाराज ते सेवा घेऊन चुकवणारी माणसं नाहीत. ते मोठे माणसं आहेत, मोठ्या घराण्यातली माणसं आहेत. आपण शेकडो जन्म जरी घेतले तरी त्यांची बरोबरी येऊ शकत नाही आपल्याला. असे ते अवतारिक सत्पुरुष आहेत. असे मला असते आणि त्यांची सेवा. पण नाथबाबांनी मला म्हणले, आता आज माझं दुसरीकडे कीर्तन होतं. म्हणजे तुमची आज्ञा, शेजार धर्म सांभाळला पाहिजे ना, हाकाला कामाला येते म्हणलं शेजार धर्म मी येतो, तिकडलं काहीतरी होईल. मग त्यांच्या आज्ञेमुळं सेवा. अशी सगळी हिमालयाच्या उंचीसारखी मंडळी उभी आहेत. कीर्तनकार लोक आहेत, कथाकार लोक आहेत. नाथबाबांचं वय लहान आहे, पण समाजाला ही आता एवढी मोठी खांद्यावर धुरा पडलेली आहे. ती सक्षमपणानं आणि सशक्त भावनेनं ही काकांची परंपरा सांभाळत आहेत. ते चांगलं आहे. काकांचाही मोठा विस्तार आहे शिष्य परंपरेचा. मारुती महाराजांचा विस्तार आहे, मोतीराम महाराजांचा विस्तार आहे. मोठ्या आनंदानं ते चालवत आहेत. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या कार्याच्या पाठीमागं आहेतच. आता आज ही सेवा करण्याचा योग आला. पण झालेली सेवा काकांच्या चरणी समर्पित करतो. काही बोलताना इकडं तिकडं झालं असेल काही तर क्षमा करा. योग्य असेल ते मानून घ्या. अनेक संत महंत बसले, एखादं नाव घेतलं तर एखादं राहण्याची शक्यता आहे. म्हणून इथून सर्वांना माझा नमस्कार माता माऊल्यासहित. आणि एक सूचना अशी, आता या आमचे शेजारचे 2 सप्ते एकाच महिन्यात होतात. आता हा नाथ महाराजांचा सप्ताह संपला की आमचा सप्ताह सुरू होतो रक्षाबंधनच्या पौर्णिमेला. तसं गाथा भजन आता महिनाभर असतो. पण 22 ते 28 22 तारखेपासून झोल्याला आश्रमामध्ये आली. इथून जवळ आहे फार. आता इथं काकडा भजन हरिपाठ आम्हाला सगळं ऐकू येतं. पाठीचा काकडा ऐकू येतो, सगळं ऐकू येतं. पण ते 22 तारखेला सुरुवात आहे आणि 28 तारखेला सांगत आहे. गाथा भजन बघायला येतं. भजनाच्या चाली कशा असतात, भजन करायचं कसं असतं, एक चाल म्हणल्यानंतर दुसरी चाल म्हणायची कशी असते, त्याच्यामध्ये आस्ताईच्या चाली काही अशा साधकाला पर्वणी असते. गाथा भजन आता संपत चाललेले आहे. पण गाथा भजन आणि 2 सत्रात कीर्तन असतात. पडकरी लोकांचे, वारकरी लोकांची कीर्तन आणि अधिकारी लोकांची कीर्तन सगळे. म्हणून ते सप्ताह आता 22 ते 28 आहे. तर तुम्ही सर्वजण या. हे प्रेमाचं निमंत्रण सगळे. हीच पत्रिका समजा. तिथं राहण्याची सगळी गोदावरीच्या स्नानाची व्यवस्था आहे. बाकीची सगळी मोतीराम महाराजांच्या आशीर्वादानं
गोकुळाष्टमीपर्यंत दशमीपर्यंत तो उत्सव चालतो. मोठ्या भाविकांनी मोठ्या श्रद्धेने उपस्थित राहा. हे बघा, आम्हाला काही समाज गोळा करून मोठं वैभव तयार करायचं नाही. फक्त बाबा एवढंच आहे, हे भजन सगळ्यांच्या कानावर गेलं पाहिजे. आरती कशी म्हणायची असते, शेवटचे अभंग कसे म्हणायचे असतात, भजनाची सुरुवात कशी करायची असते, त्याला कोणत्या चाली असतात, सुरुवातीला म्हणायच्या चाली कोणत्या असतात, मध्य काळात म्हणायच्या चाली कोणत्या असतात, शेवटी म्हणायच्या चाली कोणत्या असतात, मृदंगाचा बाज कसला असला पाहिजे, वाजवण्याची पद्धती कशी असली पाहिजे, हे सगळं तुम्हाला झोल्याच्या उत्सवात पाहायला मिळते. एरवी कुठे मिळेल का न मिळेल मी सांगू शकत नाही, पण तिथे मात्र काटेकोरपणानं आरतीच्या नाचण्यासहित, नाचायचं कधी आरतीमध्ये त्याच्यासहित तुम्हाला तिथं ती पाहायला मिळतं. म्हणून या सर्वजण त्या उत्सवाचा लाभ घ्या. एवढीच एक तुम्हाला प्रेमाचं निमंत्रण देऊन माझ्या या वाणीला विराम देतो. थांबतो. एकदा तुकोबारायचं भजन करा, सेवा संपली. तुकाराम 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 Thank you.